महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जतच्या तासगावकर कॉलेजमध्ये परीक्षार्थी कल्याणच्या विद्यार्थ्यांचे सोने लंपास। तासगावकर कॉलेजमधील महिला कर्मचाऱ्याचा धक्कादायक प्रताप उघड। परीक्षेच्या निमित्ताने कल्याण येथून कर्जत तालुक्यात आलेल्या नर्सिंग विद्यार्थ्यांच्या बॅगेतील सोन्याच्या वस्तू थेट कॉलेजमधील महिला कर्मचाऱ्यांनी चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। चांदई येथील सौ वंदना एन तासगावकर आयुर्वेद महाविद्यालयातील ही घटना असून कर्जत पोलिसांनी तात्काळ तपास करत आरोपी महिलेला अटक केली आहे। परीक्षेच्या ठिकाणीच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या या घटनेमुळे तासगावकर कॉलेज व्यवस्थापन आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज नर्सिंग कॉलेज शेडुंग येथे शिकणारे आणि कल्याण येथील रहिवासी असलेला अथर्व देवानंद कुलसंगे हा विद्यार्थी आणि त्याच्यासोबत एक विद्यार्थिनी हे दोघे दिनांक 7 रोजी 1 ते 5 या वेळेत नर्सिंग परीक्षेसाठी कर्जत येथे आले होते। परीक्षा सुरू होण्यापूर्वी वर्गातील शिक्षकांनी गळ्यातील मौल्यवान वस्तू काढून बॅगेत ठेवा अशी सूचना केली। त्यानुसार अथर्वाने त्याची 1 तोळ्याची सोन्याची चैन आणि विद्यार्थिनीने 5 ग्रॅमची सोन्याची चैन आपापल्या बॅगेत ठेवली आणि परीक्षा संपल्यानंतर बॅग तपासली असता दोघांचेही सोने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी तात्काळ कॉलेज प्रशासनाशी संपर्क साधला, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस दाद देण्यात आली नाही। त्यामुळे कॉलेज प्रशासनाच्या भूमिकेवर सुद्धा संशय व्यक्त होतो आहे। दरम्यान 2-3 दिवस पाठपुरावा करूनही सहकार्य न मिळाल्याने अखेर 10 रोजी त्यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली। फिर्यादीच्या तक्रारीनंतर कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मिनाल शिंदे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली। पोलीस पथकाने कॉलेजमधील CCTV फुटेज तपासले असता एक महिला कर्मचारी विद्यार्थ्यांची बॅग उचलून नेऊन त्यातील सोने काढून घेतल्याचे आणि अवघ्या 5 मिनिटात तीच बॅग पुन्हा त्या ठिकाणी ठेवत असल्याचे स्पष्ट दिसून आले। त्या आधारे पोलिसांनी संगीता राजेंद्र कडव वय वर्ष 50 राहणार भांसोली तिला ताब्यात घेतलेला आहे। कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 15/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी महिलेला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड, कर्जत। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।